आणि कंस कुठे येतोय? त्या वाईट दैत्याला घेऊन जंगलामध्ये येतोय. अघासुर होऊन विशाळ अजगर असंभाव्य पसरला. आणि त्या अघासुर दैत्याने काय केलं? बलाढ्य असा भुजंगाचं रूप घेतलं, म्हणजे अजगराचं रूप घेतलं आणि रस्त्यामध्ये आडवा पसरला. आणि काय झालं? ज्या ठिकाणी कृष्ण भगवान होते त्याच्याच बाजूला शतयोजने लंबायमान. शतयोजने म्हणजे किती? कमीत कमी 700 मैल किंवा 700 कोस झालं समजा. असं शतयोजन म्हणजे 100 मैल इतकं लांबडं ते रूप घेतलं अजगरानं. आणि पर्वताकार रूप, डोंगरासारखं मोठं रूप. 12 गावे मुख पसरवून पडला से उरगतो. 12 गावा एवढी त्याला जागा लागते. या कुणाला? त्या अजगराला. जैशी नग शृंगे तीक्ष्ण बहुत तैसे ओळीने भ्यासुरदंत. गोप गोपात प्रवेशत पर्वत दरी म्हणून या. आणि सगळे कृष्णाचे सवंगडी एखादा पर्वतच आहे आपल्यासाठी म्हणून त्या अजगराच्या मुखामध्ये शिरले. मागे दुरावला श्रीधर. कृष्ण कुठं? पाठीमागे दूर राहिला आणि मात्र त्याच्या मुखामध्ये घुसले. पुढे गेली गायींची मोहर 9,00,000 गोपाळ समग्र मुखा माझी संचरले. काय सांगितलं इथं? पुढे गेली गायीची मोहर म्हणजे गाय समजणारी मुलं पुढे गेली आणि 9,00,000 गोपाळ समग्र मुखा माझे संचरले. 9,00,000 गोपाळ होते, ते सगळे मुखामध्ये प्रवेश करून आत गेले. दुरी राहिला गोपाळ पुढे विघ्न ओढवले सबळ. भक्त वत्सल घननिळ जाणवणे आत प्रवेशला. आणि कृष्णाने अंतर्यामी पाहिलं आणि कुठं? त्या अजगराच्या मुखामध्ये प्रवेश केला. पूर्वी काळ्या मर्दीला थोर. मागच्या अध्यायामध्ये कुणाला? काल्याचं मर्दन केलं. त्याहुनी विशाळ हा अजगर, त्याच्याही लाखोपट विशाळ होता हा अजगर. गोपाळा सहित मुरहर मुखी त्यांच्या प्रवेशला. गोपाळासह गायीसह सगळ्या होते तेवढ्यासह त्याच्या मुखामध्ये प्रवेश केला. प्रवेशले जाणवणे समग्र आजा भाडे मिळवी अघासुर. आणि मुखात शिरल्याबरोबर तोंड मिटायला सुरुवात केली. आक्रंदती गायी